चांगला आहे नवीन पार्टी, नवीन काम हातामध्ये घेतले, अपेक्षा करू काहीतरी चांगलं घडेल. नेमकं त्या काय बोलल्या ते ऐकलं नाही. नवदुर्गा माझ्या घरामध्ये बसले आहेत. एक माणूस देवी बनू शकत नाही. त्या दृष्टिकोनातून ठीक आहे, जे बोलले ते पाहू पुढे. माझ्या विरोधामध्ये जिंकून आल्या पाहिजे हीच अपेक्षा आहे. कोणाला नमन केलं ते मी पाहिलं नाही, ऐकलं नाही. मात्र ते वेगळ्या पक्षात आहेत. त्यांना शुभेच्छा त्यांच्या भविष्याकरिता. त्यांना पूर्ण आशीर्वाद आहे. त्यांच्या मागे काय आहे काय नाही हे मी सांगू शकत नाही. त्यांची भाषा सुधारली पाहिजे. त्या राजकारणात नवीन आहेत. जे आता त्यांनी बोलले ते आवेशातून बोलले असतील ती वेगळी गोष्ट आहे, बघू. लोकसभा त्यांनी फिरली नाही. लोकसभा मी फिरलो, विधानसभा मी फिरलो, सगळं काम मी चांगलं केलंय. आता स्थानिक लोक 2 महिन्यात निर्णय देतील. नवीन पिढी त्यांची स्फूर्ती असते, काहीतरी करायचं असतं. परंतु आपण बोलत असताना सगळ्यांच्या मर्यादा ठेवून बोललं पाहिजे. ते मी काही शिकवू शकलो नाही. माझ्यात काहीतरी चूक आहे आणि जे मागे मी बोललो, आमच्याकडे पद्धत असते, वरिष्ठांनी बोलल्यानंतर सगळ्यांनी थांबलं पाहिजे. आता नवीन लोक त्यांच्यासोबत जुळले आहेत आणि नवीन पक्षात त्या गेलेल्या आहेत. अपेक्षा करू काहीतरी चांगलं होईल. ठीक आहे, नवीन वडील शोधला असेल, आपल्या स्वतःच्या वडिलाला सोडून नवीन शोधला असेल. बघूया काय करतात ते. 50 वर्ष लोकांकरिता काम केलं आहे. त्यांनी उत्तर दिलं आहे. घर फुटले तर बघू काय पुढे आहे. कोणी घर फोडलं, मी तर सांगत होतो साहेबांनी असे करू नये. आता जे झालं ते घडलं. आता घोडा मैदान समोर आहे. मला 50 वर्ष झाली, त्यांना 8 वर्ष झाली. त्यांना अजून खूप शिकायचं आहे. त्यांनी गडचिरोली सांभाळलं तर मी कुठे होतो, भारतातच होतो. बाबा, तुमच्या मुलींनी प्रवेश केलेला आहे, पक्षप्रवेश केलेला आहे आणि बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी त्या बोललेल्या आहेत. चांगलं आहे. नवीन पार्टी, नवीन काम हातामध्ये घेतलं आहे. अपेक्षा करू काहीतरी चांगलं घडेल. माझ्या कार्यकर्त्यांना हात लावला तर कापून काढेल, ही धमकी त्यांनी कुणाला दिली असावी असं आपल्याला वाटतं? मी ऐकलं नाही. तुम्ही दुधारी तलवारीचा उल्लेख केलेला होता. मात्र ते बोलले की माझ्याकडे 10 हात आहे आणि आता मी चंडिका पण आहे आणि नवदुर्गा पण आहे. ठीक आहे, नवदुर्गा तर माझ्या घरामध्ये बसलेला आहे. एक माणूस देवी बनू शकत नाही. त्या दृष्टिकोनातून ठीक आहे, जे बोलले ते पाहू पुढे. आपल्याला काय वाटतं, ते आपल्या विरोधात उभ्या राहतील? काय भावना आहेत आपल्या? जिंकलं, माझ्या विरोधामध्ये जिंकून आला पाहिजे इतकी अपेक्षा आहे. त्यांनी भाषणाची सुरुवात केली, मात्र आपल्याला नमन केलं. काय म्हणजे ऐकलो नाही. कोणाला नमन केलं, काय केलं हे मला माहीत नाही. परंतु आता ते वेगळ्या पक्षातून उभं आहे, चांगलं आहे. शुभेच्छा त्यांच्या भविष्याकरता. वेगळ्या पक्षात गेल्यानंतर त्यांची जी भाषा आहे ती कुठेतरी अशी धमकीवजा भाषा वाटत होती एकंदर. म्हणजे तुम्ही कसं बघता, वडील म्हणून तुम्ही एवढं? असं आहे, त्यांना त्यांच्यावर पूर्ण आशीर्वाद आहे. त्यांच्या मागे काय आहे काय नाही हे मी काय सांगू शकत नाहीत. त्यांच्या भाषा ते सुधारला पाहिजे. नवीन आहेत राजकारणामध्ये, काहीतरी इतकं वर्ष सोबत राहून शिकलं पाहिजे. ठीक आहे, जे आता त्यांनी बोलला, आवेशातून बोलला, कोणीतरी चढवलं की काय झाला ते वेगळं गोष्ट आहे, बघू. अगोदर पूर्ण विधानसभा लोकसभा पिंजून लावलं आणि नंतर मग मला गाजर दाखवलं. नाही, लोकसभा त्यांनी फिरलं नाही. लोकसभा मीच फिरलो, विधानसभा मीच फिरलो, सगळं कामं मीच आणलो आणि सगळं काम मीच केलेलं आहे. ते लोकांचा निर्णय देतील 2 महिन्यात जे काय होईल. एक जनरल प्रश्न विचारतो सगळ्याच राजकीय नेत्यांच्या संदर्भात, की कुठेतरी असं वाटतं का की महत्त्वाकांक्षामुळे जी नवीन पिढी आहे ती काही गोष्टी विसरत आहे? काय एक जनरल काय वाटतं? नाही, चांगलं आहे. ते नवीन पिढी फार त्यांचा स्फूर्ती असते, काहीतरी करायचं असते. परंतु आपण बोलत असताना सगळ्यांच्या मर्यादा ठेवून बोललं पाहिजे. हे थोडंफार ते काय मी शिकू शकलो नाही. हे माझ्यामध्ये काहीतरी चूक आहे. आणि जे मी मागे बोललो होतो, आमच्याकडे काय पद्धत असते, वरिष्ठांनी बोलल्यानंतर सगळ्यांनी थांबलं पाहिजे असं प्रकारचं असते. परंतु ठीक आहे, आता नवीन लोक त्यांच्यासोबत जुळले आहेत आणि नवीन पक्षामध्ये ते गेलेले आहेत आणि आपण अपेक्षा करू काहीतरी चांगलं होईल. बाबा, तुम्ही त्या दिवशी बोलताना अहिरीच्या सभेमध्ये बोलले होते की
माझी मुलगी जी आहे तीच माझ्यासोबत वैर करत आहे, हे म्हणजे अशा मुलींबद्दल काय बोलायचं. परंतु आज त्या ठिकाणी जयंत पाटील आणि इतर नेत्यांनी म्हटलं आहे की एक बाबा जरी गेले असले तरी पवार साहेबांसारखे दुसरे बाबा तुझ्या पाठीशी उभे आहे. ठीक आहे, नवीन वडील त्यांनी शोधला असेल. आपल्याला वडील आपल्या स्वतःच्या वडिलाला सोडून नवीन वडिलाला शोधलेलं आहे, चांगलं आहे. बघू काय करतात ते. आपण लोकांकरता काम केलेलं 50 वर्ष, आपण लोकांकरता हिताकरता काम केलेलं लोक. आता तुम्ही पाहिले, तुम्ही ऐरीला दोन्ही सभा, आपण इकडे आपण ऐरीला आला नसाल, परंतु पहिला सभा आपण पाहिला, आताचं सभा पाहिलं. काय फरक आहे हे तुम्हाला माहीत. मी कशाला जास्त बोललं पाहिजे. धर्मराव बाबा, खरं तर भाजपवर आरोप होतो ते घर फोडण्यात येतं, पण आता परत आपलंच घर फुटलेलं आहे या सगळ्या राजकारणामध्ये. काय प्रतिक्रिया आहे? नाही, आता ते त्यांनी उत्तर दिलं ना, काय घर फुटला नाही म्हणून. आता घर फुटला नाही तर आता बघू काय काय पुढे आहे. कोण घर फोडला काय नाही फोडलं, मी तर सांगतच होतो साहेबांनी अशा प्रकारचं करू नये. ठीक आहे, ते झालं, आता घडला. आता घोडा मैदान समोर आहे, बघू. लग्नानंतर हा बदल घडलेला आहे असं वाटतं का आपल्याला? ठीक आहे, आता ते नवीन आहेत राजकारणामध्ये, 8 वर्ष काम केलं, मी 50 वर्ष काम केलेलं आहे. ठीक आहे, आणखीन खूप शिकायचं आहे, 42 वर्ष आणखीन शिकायचं आहे. मधल्या 10 वर्षाच्या काळात आपण दूर होते आणि तेव्हा 6 वर्ष मीच सगळं गडचिरोली सांभाळलं असा दावा सुद्धा करण्यात आला. ते ठीक आहे, मी कुठे दूर होतो? हवेमध्ये होतो का? भारतामध्येच होतो, जिल्ह्यामध्येच होतो, कुठे होतो मी?